टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। विदर्भाच्या गडचिरोलीत दाखल झालेला मान्सून तिथे स्थिरावला आणि मान्सून स्थिरावल्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। नागपूरचं तापमान 41 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे आणि या पावसाच्या दिवसांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला आहे, त्यामुळे उकाळा सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे। त्यामुळे नागपूरकर एकीकडे कडकडतं ऊन आणि दुसरीकडे उकाळा या दोन्ही गोष्टीमुळे हैराण असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर विदर्भाच्या गडचिरोलीमध्ये जो मान्सून आहे तो दाखल झालेला होता, मात्र तो सक्रिय न होता त्याच ठिकाणी स्थिरावलेला आहे आणि त्यामुळे जो उन्हाचा तडाखा आहे तो वाढलेला आहे। तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, 41 अंशापर्यंत तापमान पोहोचलेलं आहे। 13 ते 14 जून दरम्यान मान्सूनला अनुकूल स्थिती असल्याचं नागपूर हवामान विभागाने सांगितलेलं आहे, मात्र मान्सून सक्रिय झाला आणि पाऊस आला तरच तापमानामध्ये घट होईल। त्याचप्रमाणे उकाळ्यापासून कुठेतरी नागरिकांना दिलासा मिळू शकतो, मात्र सध्या तरी परिस्थिती अशी आहे की नागपूरचं तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे। उकाळा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्यामुळे नागपूरकर मोठ्या प्रमाणात हैराण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।